हॅलो माय डिअर स्टुडंट्स. तर हे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड कॅपॅसिटन्सचं लेक्चर नंबर 12. आणि या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. आणि या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. त्याच्यामध्ये आपण 3 केसेस काढल्या होत्या. एक इलेक्ट्रिक फील्ड ऑन द ॲक्सिस ऑफ डायपोल, इलेक्ट्रिक फील्ड ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ डायपोल, अँड इलेक्ट्रिक फील्ड ॲट एनी पॉइंट एनी पॉइंट. एनी पॉइंट कोणता घेतला होता? त्याचे पोलार कोऑर्डिनेट्स एक्स कॉमा थीटा आहेत असा घेतला होता. बरोबर आहे? ओके. त्याच्यानंतर आज बघायचं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. ठीक आहे. याच्यामध्ये पण आपण सेम त्याच प्रकारे 3 केसेस बघणार आहेत. पहिली केस ऑन द ॲक्सिस ऑफ डायपोल, दुसरी केस ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ डायपोल, अँड तिसरी केस ॲट एनी जनरल पॉइंट एक्स कॉमा थीटा, where x and theta are polar coordinates, not Cartesian coordinates. ठीक आहे, हे लक्षात घ्या. चला आता बघा पहिला पॉईंट बघा, ऑन द ॲक्सिस ऑफ डायपोल. आता डायपोल काय हे सांगण्याची गरज नसावी. ठीक आहे. चला बघा, डायपोल काय असतो? डायपोल म्हणजे 2 इक्वल आणि अपोजिट चार्जेस, 2 इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय अ स्मॉल डिस्टन्स. हा एक निगेटिव्ह चार्ज आहे. आता तुम्हाला दिसा म्हणून मोठं दाखवलं, चार्ज एवढा मोठा नसतो. ठीक आहे, तेवढे कळतंय सर आम्हाला. हां हुशार तुम्ही, 12वीची लेकरीत ना. चला बघा, आता हा सेंटर आहे, डिस्टन्स एल, डिस्टन्स एल, हा चार्ज मायनस क्यू, हा चार्ज प्लस क्यू. ठीक आहे. आणि ठीक आहे, इथे दाखवतो आपण हे डिस्टन्स एल, हे डिस्टन्स एल आणि हे डिस्टन्स एल. ओके. चला, आणि समजा ॲट दिस पॉईंट समजा एम, काही नाव द्या. ठीक आहे, एम नाव दिलं. या पॉईंटला आपल्याला काय करायचं आहे? या पॉईंटला आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल काढायचं आहे. हा ॲक्सिसवरचा पॉईंट आहे. ॲक्सिस म्हणजे काय? ॲक्सिस म्हणजे काय? द लाईन पासिंग थ्रू द 2 चार्जेस. लाईन पासिंग थ्रू 2 चार्जेस ऑफ डायपोल इज कॉल्ड ॲक्सिस ऑफ डायपोल. मग या ॲक्सिसवर इकडे घेऊ शकतो आपण, पॉझिटिव्ह चार्जच्या राईटला घेऊ शकतो, निगेटिव्ह चार्जच्या लेफ्टला घेऊ शकतो. ठीक आहे. हां, चला बघा आता इथं इलेक्ट्रिक फील्ड कशी काढणार. समजा याला म्हणलं फर्स्ट चार्ज, याला म्हणलं सेकंड चार्ज. तुम्ही याला फर्स्ट याला सेकंड म्हणू शकता, काय प्रॉब्लेम नाही. ते आपण आपल्या सोयीसाठी घ्यायला लागलो. आपल्याला एम या पॉईंटला पोटेन्शियल काढायचं. कसं काढणार बघा, या पॉईंटमुळं पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की पोटेन्शियल ड्यू टू पॉईंट चार्ज ॲट अ डिस्टन्स आर. समजा हा एक चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे क्यू. याच्यापासून आर एवढ्या डिस्टन्सवरती पोटेन्शियल काढायचं आहे. ठीक आहे. समजा हा पॉईंट पी आहे. पोटेन्शियल ॲट पी किती असतो? के क्यू अपॉन आर. हा काय? पोटेन्शियल ड्यू टू पॉईंट चार्जचा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. हाच फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहे. मग व्ही नेट पोटेन्शियल ॲट पॉईंट एम किती असेल? नेट पोटेन्शियल ॲट पॉईंट एम असेल V1 प्लस V2. कारण पोटेन्शियल कशी आहे? पोटेन्शियल इज अ स्केलर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी काय इलेक्ट्रिक फील्ड सारखी नाही. इलेक्ट्रिक फील्ड इज अ वेक्टर क्वांटिटी, बट पोटेन्शियल इज अ स्केलर क्वांटिटी. हेन्स वी कॅन ॲड इट अल्जेब्राइकली. आपण त्याला जसं नंबर्स ॲड करू तसं आपण त्याला ॲड करू शकतो. म्हणून काय केलं? डायरेक्ट V1 प्लस V2. मग आता V1 किती येईल? मायनस क्यू. आता पोटेन्शियल काढताना हा जो चार्जचा फॉर्म्युला, याच्यामध्ये चार्ज जो आहे तो कसा ठेवतात? चार्ज जो आहे तो विथ साईन ठेवतात. विथ साईन म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह. ठीक आहे. मग आता बघा, हे इथं काही के इंटू मायनस क्यू डिवायडेड बाय, आता या चार्जचं या पॉईंट पासून डिस्टन्स किती आहे बघा. ॲट अ डिस्टन्स आपण कुठं म्हणलंय? या पॉईंटचं सेंटर पासून किती म्हणलंय? एक्स म्हणलंय. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे किती आहे? हे डिस्टन्स आहे एक्स. हे डिस्टन्स किती आहे? एक्स. झालं प्लस क्यू. ठीक आहे. आता या पॉईंटचं, या फर्स्ट चार्जचं पॉईंट एम पासून डिस्टन्स किती आहे? हे एक्स आणि हे प्लस एल. एक्स प्लस एल आणि हे प्लस V2 म्हणजे पोटेन्शियल ड्यू टू चार्ज 2 ॲट पॉईंट एम किती असेल? के इंटू क्यू. हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, प्लस 9 तरी चालतंय. आणि याचं डिस्टन्स बघा, आता हे एक्स मायनस एल एवढा डिस्टन्स आहे ना, म्हणजे ते किती होईल?
एक्स मधून जर एल काढून टाकलं तर एवढं डिस्टन्स मिळेल. म्हणजेच किती होईल, एक्स मायनस एल. म्हणजे बघा आता काय आलं हे, याला आपण असं लिहू, के क्यू अपॉन एक्स मायनस एल अगोदर लिहू कारण ही पॉझिटिव्ह टर्म आहे, आणि इथं मायनस, हे मायनस के क्यू अपॉन एक्स प्लस एल आहे. ठीक आहे, त्या आहे तसं पण ठेवून करता आलं असतं, काही प्रॉब्लेम नाही. चला असं करू आपण. पुढं याला सॉल्व्ह करू. इथून दोन्ही मधून काय करता येईल, के क्यू कॉमन करता येईल. हेन्स आता व्ही नेट ॲट एम म्हणजे काय हो, व्ही ॲट एनी पॉईंट हॅव्हिंग डिस्टन्स ॲट अ डिस्टन्स एक्स चं पोटेन्शियल मिळेल. म्हणजे व्ही ॲट ॲक्सिस ऑफ डायपोल मिळेल. बरोबर आहे, पोटेन्शियल ऑन द ॲक्सिस ऑफ डायपोल, पोटेन्शियल ॲट अ पॉईंट ऑन द ॲक्सिस ऑफ डायपोल ॲट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम सेंटर ऑफ डायपोल. हा काय, याला ओ म्हणा, सेंटर ऑफ डायपोल. आता बघा इथून काय केलं, के क्यू कॉमन काढलं, शिल्लक काय राहिलं, 1/x मायनस एल. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, 1/x मायनस एल आणि मायनस 1/x प्लस एल मायनस 1/x प्लस एल. आता बाजूला ठेवा. आता काय होईल, इज इक्वल टू, आता ह्याला क्रॉस मल्टिप्लाय करा, एलसीएम काढून. ठीक आहे, काय होईल, एलसीएम काय येईल, एक्स मायनस एल इंटू एक्स प्लस एल. हा आला एलसीएम, एक्स प्लस एल, याला मल्टिप्लाय करा, काय होईल, एक्स प्लस एल. आता हे मायनस एक्स मायनस एल. ठीक आहे, आता या मायनसनं काय करावं लागेल, या मायनसनं दोनला मल्टिप्लाय करावं लागेल. मग काय होईल, मायनस इंटू प्लस मायनस होईल, आणि हे मायनस मायनस प्लस होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे काय होईल, तर प्लस एक्स मायनस एक्स विल गेट कॅन्सल. हे काय शिल्लक राहिलं, के क्यू इंटू ब्रॅकेट, हे काय एल प्लस एल, हे आलं 2l डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर. आता काय आलं, बघा क्यू इंटू 2l काय असतो, क्यू इंटू 2l हे काय असतं, हा असतो इलेक्ट्रिक डायपोल, पी बार. ठीक आहे, पी बार, आणि त्याची मॅग्निट्यूड काय असते, पी इज इक्वल टू क्यू इंटू 2l, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, ठीक आहे, चल या इथपर्यंत लिहिलं. आता बघा मग याच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, क्यू इंटू 2l च्या ठिकाणी काय लिहू शकतो, पी लिहू शकतो ना, के पी दिसतंय का, हा ठीक आहे. चला म्हणजे काय होईल, हेन्स व्ही ॲक्सिस इज इक्वल टू के पी अपॉन एक्स स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर, बरोबर आहे. पण जनरली काय असतं, हे जे डिस्टन्स आहे एक्स, हे एल पेक्षा खूप 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 मोठं असतं. इट इज व्हेरी 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 लार्ज. ठीक आहे, generally x is much greater than L, hence x square is much greater than L square. काय मच करायला सर, मच नाही करायला, it is much greater than L square. Hence what happens, hence x square minus L square is approximately equal to x square. Got it? कळलं का? बघा जनरली काय असतं, एक्सचे जे डिस्टन्स आहे ते जनरली समजा मीटरमध्ये, आणि हे मायक्रोमीटरमध्ये किंवा मिलीमीटरमध्ये, तर त्याच्या पुढे काय होणार, मीटरच्या पुढे मिलीमीटर मायक्रोमीटर आपण निग्लेक्ट करू शकतो. म्हणजे त्याचा स्क्वेअर केला, बघा मीटरचा स्क्वेअर केला अजून जास्त होईल, बरोबर आहे, आणि मायक्रोमीटरचा स्क्वेअर केला तर अजून छोटा होईल. लक्षात येते ना. म्हणजे बघा 2चा स्क्वेअर केला तर काय होईल, 4 होईल, आणि 0.2चा स्क्वेअर केला तर काय होईल, 0.2चा स्क्वेअर केला तर काय होईल सांगा, 0.2 स्क्वेअर केला तर 0. हां किती होईल बघा, करून बघा, 0.2 इंटू 0.2 2 4. ठीक आहे, आणि इथं 1 0 दिला 0. ठीक आहे, पॉईंट 1 न 2 न, म्हणजे त्याला 0.04. म्हणजे नंबर जेवढा छोटा करतात तेवढा त्याचा स्क्वेअर अजून छोटा होतो, तेवढा त्याचा स्क्वेअर काय होतो, अजून छोटा होतो. हे तसंच आहे सेम, एक्स अगोदरच मोठा आहे, त्याचा स्क्वेअर काय होईल, अजून मोठा येईल.
आणि एल छोटा आहे अगोदरच, त्याचा स्क्वेअर अजून छोटा होईल आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, एक्स स्क्वेअर विल बी मच 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 ग्रेटर दॅन एल स्क्वेअर. आणि म्हणून एक्स स्क्वेअर मधून एल स्क्वेअर मायनस केल्यास जवळपास एक्स स्क्वेअर एवढीच किंमत शिल्लक राहील. म्हणून आपण काय करतो, हा ती एक्स स्क्वेअर पेक्षा छोटी असेल पण एक्स स्क्वेअरच्या एकदम क्लोज असेल, एक्स स्क्वेअरच्या एकदम क्लोज असेल, म्हणून एक्स स्क्वेअर मायनस एल स्क्वेअरला अप्रॉक्सिमेटली काय घेतात, एक्स स्क्वेअर घेतात. ठीक आहे, लिहिलं इथपर्यंत. चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. लिहिलं. चला पुढं बघा. आता काय करता येईल मग, आता बघा याला आपण एक्स स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ठिकाणी एक्स स्क्वेअर लिहून टाकू. म्हणजे व्ही ॲक्सिस काय येईल, हेन्स व्ही ॲक्सिस इज इक्वल टू के पी अपॉन एक्स स्क्वेअर, के पी अपॉन एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता हे झालं स्केलर फॉर्ममध्ये. वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं मला, व्ही ॲक्सिस इज इक्वल टू के पी बार, व्ही बार इज इक्वल टू के पी बार अपॉन एक्स स्क्वेअर. इथं पॉझिटिव्ह लिहू का निगेटिव्ह लिहू, पॉझिटिव्ह लिहू का निगेटिव्ह लिहू. बघा इलेक्ट्रिक फील्डच्या वेळेस काय झालं होतं, इलेक्ट्रिक फील्ड काय लिहितो आपण, बरोबर आहे, इलेक्ट्रिक फील्ड ऑन द ॲक्सिस ऑफ डायपोल इज इक्वल टू, हां किती होती, 2kp बार अपॉन एक्स क्यूब होती, बरोबर आहे, आठवत आहे, 2kp बार अपॉन एक्स क्यूब होती. तसं इथं काय येईल सर, सकाळी सकाळी भांगबिंग पिली काय, हां पोटेन्शियल आणि पोटेन्शियलला तुम्ही बार द्यायला लागली का, बार बंद जाऊन आले. हां बार बंद नाही जाऊन आलो, तुमचा कॉन्सेप्ट चेक करायला तुम्ही. अगोदरच सांगितलं होतं मी V1 प्लस V2 करताना की पोटेन्शियल काय असते, पोटेन्शियल ही स्केलर क्वांटिटी असते. स्केलर क्वांटिटी म्हणजे ज्याला डायरेक्शन नसते. मग इथं कशाला डायरेक्शन द्यायला लागलं, संपलं आपलं आन्सर इथं झालंय. V axis is equal to kp upon x square and potential is a scalar quantity, hence we need not to worry about its direction because it has no direction. झालं मग आपलं काम. म्हणजे इथून काय आलंय, V axis is inversely proportional to x square. V axis is inversely proportional to x square. म्हणजे काय, आता ग्राफ इथे छोटूसा काढतो मी, छोटूसा, ठीक आहे, थोडासा मोठा काढू. चला बघा इथे ग्राफ काढला. समजा ग्राफ कसा येईल, या साईडला घेतलं समजा V आणि या साईडला घेतलं समजा x. ग्राफ कसा येईल आपला, हा असा येईल, कारण V इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू x स्क्वेअर. कुठलं, V ॲक्सिस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू x स्क्वेअर. कळलं, ओके. फॉर्म्युला महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. V ॲक्सिस इज इक्वल टू kp अपॉन x स्क्वेअर. लिहिलं. चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. लिहिलं, पटकन लिहा. चला लिहून घ्या. खालचं थोडंसं दिसत नव्हतं व्यवस्थित. हां आता ठीक आहे, ओके. चला लिहा, लिहिलं. चला आता नेक्स्ट पॉईंट बघू. नेक्स्ट केस बघू. म्हणजे ज्यावेळेस काय असेल पॉईंट, प्रत्येक वेळेस पॉईंट ॲक्सिसवर असेल असं नाही. कधी कधी कुठे असेल, डायपोल याच्यावरती असेल, डायपोलच्या इक्वेटरवर असेल, म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय, तर याच्या सेंटरमधून जाणारी आणि याला परपेंडिक्युलर असणारी लाईन. ॲक्च्युअली तो प्लेन असतो, ॲक्च्युअली काय तो प्लेन असतो, प्लेनच येईल असा. ठीक आहे. चला बघा सेकंड केस, ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ डायपोल. हे लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. मोडा लिहू सगळं. चला टायटल टाका, ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ डायपोल. On the perpendicular bisector of dipole. Second case, on the perpendicular bisector of dipole. On the perpendicular bisector of dipole at a distance x from dipole. At a distance x from center of dipole. From center of dipole. ठीक आहे. चल काढता येईल का बघा बरं. एकदम सिंपल आहे हे खूप इझी आहे. एकाच मिनिटात होणार आहे, एकाच मिनिटात. मी सांगायला थोडा वेळ घेईल, पण तुम्ही करायला गेलात ना एकाच मिनिटात होईल. मी पण करायला गेलो अर्ध्याच मिनिटात होईल, पण ते सांगण्यामुळं थोडासा वेळ जातो समजून सांगण्यात. पण
पण ज्यांना हे समजलंय त्यांना हे खूप इझी आहे, पटकन येईल. काही जण झालं असेल. किती आलं? किती आलं? 0 आलं? किती आलं सांगा? पुन्हा पुन्हा 0 आला हात वर करा. सगळ्यांनीच केले. कोणाला दिसणार आहे सर? बघा, ज्यांचं ज्यांचं 0 आलं त्यांचं एकदम बरोबर आहे. स्वतःचीच पाठ थपटून घ्यायची. हा पटकन शाबास म्हणायचं. हुशार झालो मी किंवा हुशार झाली मी. चला बघा, डायपोल म्हणल्यानंतर काय करावं लागेल? सॉरी, परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणल्यानंतर हा चार्ज समजा आहे -q, हा समजा +q. ठीक आहे. आणि हे समजा इथं आहे सेंटर. सेंटरमधून जाणारी एक लाईन काढायची. सेंटरमधून जाणारी ही समजा सेंटरमधून जाणारी लाईन आहे. म्हणजे हा काय झाला? हा झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर. जस्ट अ मिनिट. हा अरेच्या सर्वांनी को हां ठीक आहे. आता चला बघा, तर या पॉईंटला समजा हा पॉईंट यम आहे. याचं डिस्टन्स सेंटरपासून या पॉईंटचं डिस्टन्स आहे x. हा सेंटर आहे O. ठीक आहे. हे डिस्टन्सेस आहेत. हे आहे L, हे पण आहे L. ठीक आहे. आता या पॉईंट, या चार्जमुळं या ठिकाणचं पोटेन्शियल आणि या चार्जमुळं या ठिकाणचं पोटेन्शियल काढायचं आपल्याला. ठीक आहे. हां, हे एक मिनिट. थोडंसं हे पोटेन्शियल, हे डिस्टन्स थोडंसं जास्त वाटायला लागली. आपण थोडंसं याला कमी करून घेऊ. हां, आता ठीक आहे. बघा, हे डिस्टन्स, आता हे डिस्टन्स याला, हे डिस्टन्स याला आहे आणि हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, राईट अँगल इथं. म्हणजे काय होईल? बघा, x l म्हणजे हे काय होईल? हे डिस्टन्स येईल √(x² + l²). पायथागोरस थिअरम. बरोबर आहे. हे x आहे, हाईट x आहे, बेस l आहे. म्हणजे डायगोनल काय येईल? √(x² + l²). सेम इथे x, हाईट x, बेस l, हायपोटेनस किती येईल? √(x² + l²). दोन्ही सेम आलं. बरोबर आहे. आता मगाच बघितलं होतं आपण पोटेन्शियल कशी आहे? स्केलर क्वांटिटी आहे. म्हणजे v नेट ॲट पॉइंट m इज इक्वल टू काय होईल? v1 + v2. v1 कुणाला म्हणलं आपण? याला v1 म्हणलं, याला म्हणजे सॉरी, याला चार्ज 1 म्हणलं, याला चार्ज 2 म्हणलं. पोटेन्शियल ड्यू टू चार्ज 1 ॲट m, पोटेन्शियल ड्यू टू चार्ज 2 ॲट m. आता बघा, पोटेन्शियलचा फॉर्म्युला आता सांगितला होता. काय असतो? पोटेन्शियल ॲट एनी पॉइंट इज kq/r ड्यू टू पॉइंट चार्ज. पॉइंट चार्जसाठी फॉर्म्युला आहे. पॉइंट चार्जसाठी फॉर्म्युला काय असतो? हा पॉइंट चार्ज आहे. ठीक आहे. ठीक, चला. हे चार्ज आहे प्लस क्यू. इथून r डिस्टन्स वरती पोटेन्शियल किती असतं? kq/r असतं. बरोबर आहे. हां, तेच आता फॉर्म्युला तो वापरा. -kq/ मायनस इथे काही -kq किंवा असं डिटेलमध्ये घेतो. k × -q डिवायडेड बाय डिस्टन्स किती आता? √(x² + l²). कळलं का? k × -q डिस्टन्स किती आहे? √(x² + l²). आणि इथं प्लस k × q डिवाइड बाय √(x² + l²). झालं. हे -kq/x √(x² + l², आणि हे +kq/ √(x² + l². It will get cancelled and answer will be 0. Hence v on perpendicular bisector म्हणजे त्याला इक्वेटर म्हणतात. v at equator perpendicular bisector म्हणजे काय? v at equator किंवा v perpendicular कसंही म्हणा. v perpendicular is equal to 0 किंवा v at equator is 0. कळलं? एकदम इझी आहे. इथं पोटेन्शियल काय असतं? 0 असतं. हां, आता एक गोष्ट लक्षात ठेवा. परपेंडिक्युलर बायसेक्टर, आता हे एक लाईन झाली समजा, पण लाईनच्या ऐवजी असं जर प्लेन असलं, समजा प्लेन आहे. ठीक आहे. प्लेनवरचा सुद्धा कुठलाही पॉईंट असू द्या, त्या प्रत्येक पॉईंटचा, आता त्या परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे ना, म्हणजे तो प्लेन जो आहे त्या प्लेनवरचा प्रत्येक पॉईंट, परपेंडिक्युलर बायसेक्टर मधून जाणारा जो प्लेन आहे त्या प्लेनवरचा प्रत्येक पॉईंट या चार्ज -q आणि +q पासून कसं असेल? इक्विडिस्टंट असेल. म्हणजे समान अंतरावर असेल. बरोबर आहे. इक्विडिस्टंट असेल, इक्वल डिस्टन्सवर असेल. त्याच्यामुळे काय होईल? त्याच्यामुळं परपेंडिक्युलर बायसेक्टर इथं काय येईल? नको, इथे एक असा प्लेन येईल. हा चार्ज -q, इकडे हा चार्ज +q आणि याच्यामधून एक जाणारा एक असा प्लेन असेल. एक काय असेल? एक असा प्लेन असेल, प्लेन.
असा एक प्लेन असेल जो की सेंटर मधून पास होईल. ठीक आहे, कुठून पास होईल, जो की या सेंटर मधून पास होईल. ठीक आहे, म्हणजे हा काय असेल, हा असेल या याच्यावरच्या या सरफेसवरच्या प्रत्येक पॉईंटचं पोटेन्शियल किती असेल, 0 असेल. म्हणजे हा काय होईल, इक्विपोटेन्शियल सरफेस. हा काय होईल, इक्विपोटेन्शियल सरफेस. दिसतंय का, इक्विपोटेन्शियल सरफेस. हा दिसतं. ठीक आहे, हा काय होईल मग, इक्विपोटेन्शियल सरफेस. म्हणजे डायपोल म्हणजे इलेक्ट्रिक डायपोलसाठी इक्विपोटेन्शियल सरफेस कुठून पास होईल, त्याच्या सेंटर मधून परपेंडिक्युलर बायसेक्टर मधून पास होईल. कळलं. हा, आणि त्याचं पोटेन्शियल किती असेल, 0 असेल. त्याचं पोटेन्शियल किती असेल, 0. चला, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आता ही झाली सेकंड केस. आता प्रत्येकच वेळेस काय असेल, पॉईंट ऍक्सिस वरती किंवा परपेंडिक्युलर बायसेक्टर वरती असेल असं नाही. तर काय होऊ शकतं, तर काही वेळेस तो पॉईंट कुठेही असू शकतो. ॲट एनी पॉईंट इन स्पेस. तो पॉईंट कुठे असू शकतो, ॲट एनी स्पेस, ॲट एनी पोझिशन इन स्पेस. स्पेसमध्ये कुठेही असू शकतो. बरोबर आहे. हां, मग त्याच्या अगोदर हां, इलेक्ट्रिक फील्ड किती आली सांगा बरं. परपेंडिक्युलर बायसेक्टर वरती इलेक्ट्रिक फील्ड किती आली होती, आठवत आहे. हां बघा, इलेक्ट्रिक फील्ड आली होती, सांगतो. इलेक्ट्रिक फील्ड ऑन इक्वेटर इज इक्वल टू KP/x³. आणि ती कशी आली होती बघा, डायपोल इकडं होता, डायपोल असा होता, आणि इलेक्ट्रिक फील्ड ही अशी आली होती. बरोबर आहे. इलेक्ट्रिक फील्ड कशी आली होती, अशी आली होती, मायनस अपोजिट आली होती. अपोजिट म्हणजे हे इक्वेशन जर वेक्टर फॉर्म मध्ये तर कसं आलं होतं, -KP/x³ असं आलं होतं. बरोबर आहे. दिसतंय, x³ दिसत नाही ना. ठीक आहे, इथेच लिहितो मी. याला जर वेक्टर फॉर्म मध्ये लिहिलं तर हे काय होईल, -KP/x³ असे येईल. क्लिअर आहे. चला, सगळं व्यवस्थित ओळखायला येते, दिसतंय, काय अडचण नाही. थोडासा तो प्लेन थोडा खाली गेलाय, काही नाही, तर प्लेन ऍडजस्ट करून घ्या. ठीक आहे, दिसतंय, काय अडचण नाही. चला, आता बघायचंय थर्ड केस. थर्ड केस मध्ये काय, ॲट एनी जनरल पॉईंट इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल ॲट, सगळं मोड आता सगळं मोडून टाकणार आहे, पटकन लिहून घ्या. At any general point x, theta with polar coordinates x, theta. बघायचं आता थर्ड पॉइंट. या थर्ड पॉइंट, at any general point किंवा at any general point किंवा at any point in space, at any point in space with polar coordinates x, theta. With polar coordinates x, theta. चल, आता बघा, फिगर काढून घेऊ आपण. हा समजा निगेटिव्ह चार्ज आहे, हा समजा इकडं पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि हे सेंटर आहे, हे सेंटर आहे. हा निगेटिव्ह चार्ज -Q, हा पॉझिटिव्ह चार्ज +Q. हे डिस्टन्स L, हे डिस्टन्स L. ठीक आहे. आता पॉइंट कुठे, समजा इथे कुठेतरी पॉइंट आहे, या इथे कुठेतरी पॉइंट आहे. हा समजा हे सेंटर आहे, समजा हे सेंटर O आहे, हा पॉइंट M आहे, हा पॉइंट इथे आहे, आणि याचं सेंटर पासून जे डिस्टन्स आहे ना, हे x आहे, आणि हा जो अँगल आहे हा काय, थीटा आहे. ठीक आहे, हा काय, थीटा आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर M पॉइंटच्या पोझिशन वेक्टरने याला जर आपण काय घेतलं, समजा ओरिजिन घेतलं, सेंटर आणि ओरिजिन, तर या पॉइंटचा जो पोझिशन वेक्टर आहे, या पॉइंटचा जो पोझिशन वेक्टर आहे, त्या पोझिशन वेक्टरनं डायपोल इकडे काय असेल, इकडे काय असेल, P बार असेल ना, डायपोल मोमेंट वेक्टर. या P बार सोबत केलेला जो अँगल आहे त्याला म्हणायचं थीटा. त्याला काय म्हणायचं, थीटा. ठीक आहे, लिहून घ्या वाटतं. व्हॉट इज एक्स, एक्स इज एक्स डिस्टन्स ऑफ पॉइंट. एक्स काय, एक्स आणि थीटा काय हे अगोदर क्लिअर पाहिजे. पोलर कोऑर्डिनेट्स आहेत हो, पण काय नेमकं फिगर मध्ये लक्षात आलं पाहिजे. एक्स इज डिस्टन्स ऑफ पॉइंट at which potential
is to be found out from कुठून पॉइंट कोणता आहे बघा एक्स काय एक्स आहे डिस्टन्स आहे कोणाचं डिस्टन्स ऑफ पॉइंट त्या पॉइंटचं डिस्टन्स कोणत्या पॉइंटचं ज्या पॉइंटचं आपल्याला पोटेन्शियल काढायचंय ज्या पॉइंटचं पोटेन्शियल ज्या पॉइंटला डायपोलमुळं पोटेन्शियल काढायचंय तो पॉइंट ठीक आहे द पॉइंट ॲट विच द पोटेन्शियल इज टू बी फाउंड आउट पण कुठून फ्रॉम सेंटर ऑफ डायपोल फ्रॉम सेंटर ऑफ डायपोल कुठून फ्रॉम सेंटर ऑफ डायपोलच्या सेंटर पासून आणि थीटा काय थीटा ओ समजा ओ काय ओ इज असं काही ओ इज सेंटर ऑफ डायपोल ओ एम बार काय ओ एम बार मग काय होईल पोझिशन वेक्टर होईल ओ एम बार काय होईल पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट एम आणि मग थीटा काय थीटा अँगल बिटवीन अँगल कुणामधला अँगल बिटवीन ओ एम बार अँड पी बार ओ एम बार आणि पी बार मधला अँगल आहे ठीक आहे हे माहिती पाहिजे आपल्याला क्लिअर पाहिजे की डेरिव्हेशन मध्ये ज्या ज्या टर्म्स यूज करायला होतो आपण त्याचं मिनिंग काय हां आणि बऱ्याच जणांना असं वाटेल जेडब्ल्यू साठी डेरिव्हेशन काय गरज आहे किंवा नीटसाठी डेरिव्हेशनची काय गरज आहे पण जर डेरिव्हेशन घेतलं नाही तर तुम्हाला एमसीक्यू खोचक विचारलेले असतात असे रूटला जाऊन विचारलेले असतात ज्यांचा कॉन्सेप्ट स्ट्रॉंग आहे त्यांनाच एमसीक्यू सुटतील असे एमसीक्यू विचारण्यावर कल जास्त दिसायला लागलाय आणि नीटमध्ये तर हा कल खूपच जास्त असतो ठीक आहे कारण नीटमध्ये वेळ कमी असतो आणि ते कमी वेळेत जास्त एमसीक्यू सॉल्व्ह करायचे असतात आणि त्याच्यामुळे जास्त कॉन्सेप्च्युअल एमसीक्यू असतात ज्याचा कॉन्सेप्ट स्ट्रॉंग आहे त्याला पटकन आन्सर येतो ज्याचा कॉन्सेप्ट स्ट्रॉंग नाही त्याला भरपूर वेळ लागू शकतो ठीक आहे चला बाबा हे झालं टर्म्सचं मिनिंग लिहून घ्या हे लिहून घ्या पहिल्यांदा म्हणजे पुढचं आपल्याला लक्षात येईल तुझ्या हां नुसतं बघत बसू नका पिक्चर बघितलं का पिक्चर झालं काय हां आम्ही काय हिरो दिसायला काय चला हिरो चला बघा चला आता काय बघायचंय पोटेन्शियल काढायचं आपल्याला एम या ठिकाणचं कसं काढणार आता याच्यासाठी आपल्याला एक ट्रिक वापरायची याच्यासाठी काय करायची एक ट्रिक वापरायची हे काढून घ्या फिगर ही मोडतो मी आता बघा हा जो पी बार आहे हा जो डायपोल मोमेंट वेक्टर आहे याला काय करू आपण याला दोन कंपोनंट मध्ये डिवाइड करू आपण वेक्टर मध्ये बघितलंय की कशा प्रकारे काय करता येतं कशा प्रकारे आपण वेक्टरला सॉल्व्ह करू शकतो हे बघितलंय आपण ठीक आहे तरी पहिलं समजा शॉर्टकट मध्ये समजा हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे आणि हा आहे वेक्टर ए बार याचा याने एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल आहे थीटा तर इकडं याचा जो कंपोनंट असतो इकडं तर काय म्हणतो त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात ए कॉस थीटा म्हणजेच ए एक्स बार हा काय असतो ए एक्स बार ठीक आहे आणि इकडं जो कंपोनंट असतो त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात ए वाय बार तो किती असतो ए साइन थीटा याला म्हणतात रेक्टँग्युलर रिझोल्यूशन याला काय म्हणतात रेक्टँग्युलर रिझोल्यूशन कारण हा जो ए एक्स बार आहे हा कंपोनंट ए वाय बार आणि हा ए एक्स बार हे एकमेकांना कसे असतात परपेंडिक्युलर असतात म्हणून याला काय म्हणतात रेक्टँग्युलर रिझोल्यूशन ऑफ वेक्टर्स ठीक आहे ज्यांना माहित नव्हतं त्यांच्यासाठी सांगितलंय चला पटकन बाजूला कुठं लिहून घ्या लिहिलं आता बघा मग याला रिझॉल्व्ह केलं मी याला रिझॉल्व्ह केल्यास काय होईल इकडे कंपोनंट काय होईल पी कॉस थीटा आणि याला परपेंडिक्युलर काय होईल इकडं याला परपेंडिक्युलर इकडे काय हा येईल पी साइन थीटा बरोबर आहे पी कॉस थीटा पी साइन थीटा यांच्यामध्ये अँगल किती आहे 90 डिग्री आता बघा आता याच्यामुळे काय होईल पी कॉस थीटा आणि पी साइन थीटा याच्यासाठी पी कॉस थीटा साठी एम हा पॉइंट कुठं होईल ऍक्सिस वरचा पॉइंट होईल बरोबर आहे आणि पी साइन थीटा साठी हा कंपोनंट कुठला होईल हा पॉइंट कुठं होईल इक्वेटर वरचा बरोबर आहे कुठला पॉइंट होईल इक्वेटर वरचा पॉइंट होतो ठीक आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला दोन ऍक्सिसचा फॉर्म्युला आणि इक्वेटरचा फॉर्म्युला वापरून आपल्याला जनरल फॉर्म्युला काढता येतो कसं बघा आता बघा फॉर
असं लिहा. in order to find the potential at m, we will resolve p bar into two components, namely बघा viz डॉट ला काय वाचायचं, नेमली वाचायचं, नेमली ठीक आहे. नेमली p cos theta and p sin theta, p cos theta and p sin theta लिहिलं. आता पुढे बघा फॉर अरेच्या गेली लाईट. ठीक आहे, पॉज करतो मी, 1 मिनिट होल्ड करा. चला, लाईट म्हणजे इलेक्ट्रिसिटी वापस आलेली आहे आणि आपलं लेक्चर पण परत सुरू झालेलं आहे, मस्त वापस आलेलं आहे. तुम्ही पण वापस या, आलात ना. चला बघा काय होतं. हा जो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट वेक्टर आहे याला आपण दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व केलं. इकडला कंपोनंट याच्या, आता बघा पी बार न ओएम बार सोबत केलेला अँगल थीटा आहे, म्हणून ओएम बारच्या अराउंडचा कंपोनंट काय होईल, पी कॉस थीटा, आणि याला पी कॉस थीटाला परपेंडिक्युलर कंपोनंट काय होईल, पी साइन थीटा. रेक्टँग्युलर कंपोनंट झाले, बरोबर आहे. आता बघा इन ऑर्डर टू फाइंड द पोटेन्शियल ॲट एम we will resolve p bar into two components, namely p cos theta and p sin theta. आता बघा फॉर लिहा माझ्यासोबत, फॉर p cos theta, point m is axial, point m is axial point, hence axial point साठी एक मिनिट, जस्ट अ मिनिट, सॉरी हा सर्दी झालेली हो, थोडं साफ करायचं तो. चला बघा फॉर पी कॉस थीटा पॉइंट एम इज ॲक्सियल पॉइंट, आता ॲक्सियल पॉइंट साठी पोटेन्शियलचा फॉर्म्युला कळला होता आपण. ॲक्सियल व्ही ॲक्सियल किती असतं, व्ही ॲक्सियल इज इक्वल टू के पी अपॉन एक्स स्क्वेअर, बरोबर आहे. आणि व्ही इक्वेटोरियल किंवा व्ही परपेंडिक्युलर किती असतं, 0, बरोबर आहे. हे फॉर्म्युले आपण दोन काढलेले आहेत. म्हणजे फॉर पी कॉस थीटा पॉइंट एम इज ॲक्सियल पॉइंट, हेन्स व्ही ॲक्सियल म्हणून आपण, व्ही ॲक्सियल इज इक्वल टू काय होईल, के पी, आता पीच्या ठिकाणी काय येईल, पी कॉस थीटा, के पी कॉस थीटा अपॉन एक्स स्क्वेअर, के पी कॉस थीटा अपॉन एक्स स्क्वेअर, बरोबर आहे. आता हे लिहून घ्या बरं, पुढे बघा. आणि पी साइन थीटा साठी, फॉर पी साइन थीटा पॉइंट एम इज इक्विटोरियल, hence v इक्वेटर इज इक्वल टू, इक्वेटर म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर थोडक्यात, ठीक आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा पॉईंट, त्याच्यासाठी किती आहे, v इक्वेटोरियल 0 आहे, 0. हां, मग आता या दोन्हींची ॲडिशन होईल, काय होईल, ॲडिशन होईल. मग काय होईल, हेन्स v नेट ॲट m इज इक्वल टू v ॲक्सियल प्लस v इक्वेटोरियल, बरोबर आहे. चला लिहून घ्या, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. हे मोडतो मी. आता पुढे बघा काय होईल, दोन्हींची ॲडिशन करा, काय होईल, व्ही ॲक्सियल किती आहे, हेन्स व्ही नेट ॲट m is equal to v actual kp cos theta upon x square, kp cos theta upon x square आणि हे प्लस v इक्वेटोरियल किती आहे, 0. म्हणजेच काय आलं, हेन्स v net
ॲट एम व्ही ॲट एम असं म्हणण्यापेक्षा आता आपण असं म्हणू व्ही ॲट एक्स कॉमा थिटा इज इक्वल टू के पी कॉस थिटा अपॉन एक्स स्क्वेअर. के पी कॉस थिटा अपॉन एक्स स्क्वेअर. So this is potential at any point x comma theta. Potential at any point x comma theta. समजलं? आता बघा याच्यावरूनच आपल्याला ऍक्शियलचा आणि इक्वेटरचा फॉर्म्युला कसा मिळतो बघा. फॉर ऍक्शियल पॉइंट साठी थिटा किती असेल? थिटा 0 असेल. बरोबर आहे ना? बघा याच्या पुढे असंच जर असला इकडं तर थिटा किती होईल? थिटा 0 झाला. इथून वाढत जाईल आणि इक्वेटर साठी थिटा 90 होईल. फॉर ऍक्शियल पॉइंट थिटा किती आहे? 90 आहे. म्हणजे काय होईल? फॉर व्ही ऍक्सिस इज इक्वल टू किती होईल? के पी कॉस 0 अपॉन एक्स स्क्वेअर. कॉस 0 किती असतो? 1. म्हणजेच काय आलं ते? के पी इंटू 1 अपॉन एक्स स्क्वेअर. बरोबर आहे? म्हणजेच काय आलं? के पी अपॉन एक्स स्क्वेअर. हेन्स V axial is equal to Kp upon x square. And for equatorial point theta किती येईल? Theta will be 90 degree. बघा नाही थिटा असा इकडे इथपर्यंत गेला किती होईल? 90 होईल. बरोबर आहे? थिटा will be 90. cos 90 किती असतं? 0. Hence V equatorial is equal to Kp cos 90 and divided by x square. Hence V equatorial is 0. V equatorial किती आलं? 0. दिसतंय का हे? क्लिअर दिसतंय एकदम? थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल कॅमेरा. ठीक आहे. थोडासा ॲडजस्ट करतो. आता ठीक आहे. हां लिहून घ्या. चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके चालेल. तर इथं हे लेक्चर एंड होतं. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. एकदा समराइज करू काय काय बघितलं आपण. बघा ॲक्शियलला पोटेन्शियल किती असतं? के पी अपॉन एक्स स्क्वेअर. पोटेन्शियल ॲट ॲक्सिस ॲट डिस्टन्स एक्स फ्रॉम सेंटर ऑफ डायपोल किती असतं? के पी अपॉन एक्स स्क्वेअर. इक्वेटरला किती असतं? इक्वेटरला असतं 0. आणि ॲट एनी जनरल पॉईंट किती असतं? at any general point with polar coordinates x, theta, potential is kp cos theta upon x square. थीटाची व्हॅल्यू ऍक्सिस साठी किती असते? 0. 0 टाकलं तर किती येतं? kp अपॉन x स्क्वेअर इंटू 1 म्हणजेच kp अपॉन x स्क्वेअर. आणि इक्वेटोरियल पॉईंट साठी थीटा किती येतो? 90 डिग्री म्हणजेच cos 90 किती असतं? 0. म्हणून v इक्वेटर किती असतं? 0. ओके चला इथे हे लेक्चर थांबवतो. अभ्यास करत राहा. काय अडचण असेल तर विचारत राहा. ओके बाय.